तुम्ही बघत आहात जनमत मराठी। देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांनी आज महिरावणी येथून आपल्या प्रचार दौऱ्याचा उत्साहात प्रारंभ केला। स्थानिक मारुती मंदिरात दर्शन घेऊन गावागावात प्रचार रॅली काढून त्यांनी मतदारांचा आशीर्वाद मिळवला। महिलांनी औक्षण करून आणि स्वागत समारंभाने अहिरे यांचे स्वागत केले। गावातील सभासदांशी संवाद साधताना अहिरे यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीची आठवण करून दिली। विकासाच्या दृष्टीने त्यांनी रस्ते, सभामंडप, पूल आदी कामांना प्राधान्य दिल्याने गावकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला। मतदारसंघातील राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी विधानसभेत पुन्हा पाठवावे अशी भावनिक विनंती अहिरे यांनी उपस्थित ग्रामस्थांसमोर केली। अहिरे यांनी महिरावणी, दुडगाव, गणेशगाव, गरुडेश्वर, पिंपळगाव, त्र्यंबक, राजेवाडी, गोविंदपूर, शिवणगाव, ओझरखेड, सुभाषनगर, गंगा म्हाळुंगी आणि शास्त्रीनगर यासारख्या गावांना भेट देऊन ग्रामस्थांचे आभार मानले आणि त्यांच्या समस्या ऐकल्या। त्यांच्या या प्रचार दौऱ्यात महायुतीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता। 5 वर्षात 1000 कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळवून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या अहिरे यांनी मतदारसंघात रस्ते, पूल, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत। त्यामुळे मतदारांच्या मनात त्यांच्या कामगिरीबद्दल आदर असून या प्रचार दौऱ्यात त्यांचा उत्साह जाणवला। गंगा म्हाळुंगी, नाशिक पंचायत समितीचे उपसभापती। आज आपल्या या पिंपळगाव गरुडेश्वर येथे आमदार सरोजताई अहिरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज येथे आलेलो आहे आणि आपल्या सरोजताई यांनी जी विकासाची गंगा आणली, पिंपळगाव, गरुडेश्वर, गणेशगाव, पिंपळगाव ते शिवणगाव असा एक चांगला रस्त्याचे कामं केलेले आहे। पुलाचं काम हे ब्रिटिशकालीन पूल होतं, तर त्या ब्रिटिशकालीन पुलाच्या कामाचं आमदारताईंनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून ते मुलांना शाळेत जायची अडचण होती, तर बस चालत नव्हत्या, तर तिथं त्या पुलाचं काम पूर्ण होऊन तिथं मुलांना शाळेत जायला एसटी चालू झाली। शेतकऱ्यांना 30-40 गावांचा जो पुलाचा रहदारीचा पूल होता तिथं ते काम पूर्ण करून शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी जायला रस्ता हा सुरळीत झालेला आहे। असे ताईंनी विकास कामं केलेली आहे आणि पूर्ण देवळाली मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये ताईंनी असा विकास घडवून आणलेला आहे। अशी ही विकास कन्या सरोजताई अहिरे यांचं चांगलं माध्यमातून कामं चालू आहेत। आपल्याला पुन्हा एकदा 5 वर्षाच्या मागे जसं मतदान मागायला आलेले होते आणि आपण भरभरून मला थोडी माझी भरून दिली होती, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या समोर मतांचं दान मागण्यासाठी आलेला आहोत। पण मागच्या वेळेला देण्यासाठी फक्त खाली झोळी घेऊनच आलेली होती, ती तुम्ही भरून दिली, मतांनी पण दिली आणि दुसरे दान दिलं होतं। परंतु आज काहीतरी जवळपास 5-5.5 कोटीचा निधी हा मतदारसंघाला आपल्याला पिंपळगाव गरुडेश्वरला घेऊन आलेली आहे आणि ते दिलेलं आहे म्हणून अजून तुम्हाला कामं द्यायची आहे। अजून गावाच्या विकासासाठी आमचे सर्व आदिवासी बांधव असतील, आमचे सर्व मळे भागातले सर्व शेतकरी बांधव असतील, यांच्यासाठी पुढे काम करायचं आहे आणि ते कामाचा एक मानस घेऊन आपल्या सर्वांच्या पुढे इथे हे जाहीर सभेचं आव्हान आहे आणि आपण सर्वजण मागच्यासारखंच मला मदत कराल, मतांचं दान द्याल याची मला पूर्ण खात्री आहे। आपण जवळपास 5,85,00,000 म्हणजे जवळपास असं 15 लाख मी जे काही वचन दिलेलं होतं की तुमची ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली होती, याच मंदिरात मी शब्द दिलेला होता की तुमचे 7 रुपये आपण मंदिराच्या कामासाठी मंजूर करून दिलेले आहेत। त्याच्यामुळे मारुतीरायाच्या मंदिराच्या कामासाठी योगदान किंवा हातभार हा लागलेला आहे। देवाची सेवा आहे ती करण्याची मला संधी मिळालेली आहे, त्याच्यामुळे मी माझे शब्द पाळते। आज तुम्ही मला जर शब्द दिला तर तो शब्दही तुम्ही पाळाल याची मला पूर्ण ग्वाही आहे, पूर्ण खात्री आहे। आणि कोणीतरी गावात नेऊन मला पण, कारण मला थोडा धीर मिळेल, आधार मिळेल, मी पण थोडे हिमतीने ताकदीने पुढच्या गावांमध्ये जाईल की हा पिंपळगाव गरुडेश्वर आता माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे। तर तेवढा एक शब्द आणि नक्कीच तो शब्द दिला नाही तरी मला आत्मविश्वास एक वाटतो।
पुलाला पाणी लागल्यानंतर सुट्टी जाहीर व्हायची का पिंपळगावच्या पुलाला पाणी लागले बस येणार नाही म्हणून. आता इथून पुढे तर काही होणार नाही. दळणवळण तर सोपं झालंच आहे. मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या दृष्टीने झाले. ताईंनी इकडे बसच्या फेऱ्या पण वाढवले. आपल्या सगळ्यांचे प्रश्न जे मूळ प्रश्न होते ते ताईंनी बऱ्यापैकी 80% प्रश्न मिटवले. तरी 20% प्रश्न काही राहिले असतील तर पुढील काळात ताई नक्कीच ते प्रश्न सगळे मिटवतील. जबाबदारी न्याय